ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस 35 सॉल्व करणार आहे, पण त्याच्या आधी को प्राईम नंबर म्हणजे काय हे समजून घेऊ, म्हणजे मग तो प्रॅक्टिस 35 आपल्याला इझिली सॉल्व करता येईल. तर को प्राईम नंबरमध्ये इथे बघा काय दिलेलं आहे. टेल मी ऑल द फॅक्टर्स ऑफ 12 and 18. 12 and 18चे फॅक्टर्स काढलेत. त्याच्यामध्ये कॉमन नंबर कुठले आहेत? कॉमन फॅक्टर्स 2 आहे, 3 आहे, 1 आहे, त्याच्यानंतर 6 आहे. म्हणजे एवढे कॉमन फॅक्टर्स निघालेत. मग आपण त्याला काय म्हणणार? ते को प्राईम नाही आहेत. पुढे बघा, पुढे दोन नंबर दिले 12 and 21. तर 10 आणि 21मध्ये इथे बघा कॉमन काय आहे? 10चे एवढे फॅक्टर्स आहेत, 21चे 1, 3, 7, 21 एवढे फॅक्टर्स आहेत. पण कॉमन काय दोघांमध्ये? फक्त 1 नंबर आहे कॉमन दोघांमध्ये. मग त्याला आपण काय म्हणणार? नंबर्स विच हॅव ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राईम नंबर. म्हणजे दोन नंबर जे तुम्ही जेव्हा फॅक्टर काढता आणि त्याच्यातनं कॉमन फक्त 1 निघतो, 1 नंबर निघतो, तेव्हा ते काय असतात? को प्राईम नंबर असतात. कळलेलं आहे सगळ्यांना? आता आपण प्रॅक्टिस 35 सॉल्व करू, कारण ह्याच्यात आपल्याला तेच विचारलं आहे की हे नंबर्स दोन नंबरचे जे पेअर दिलेलं आहे, तर हे को प्राईम आहेत की नाही ते आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याच्याकरता आधी आपल्याला काय करायला लागेल? फॅक्टर्स काढायला लागतील. सो आता इथे बघा, हे पहिल्या क्वेश्चनमध्ये आहे 22 आणि 24. तर आता आपण पहिले 22चे फॅक्टर्स काढून घेऊयात. इथे लिहून घेऊ आपण आन्सरमध्ये फॅक्टर्स ऑफ 22. तर 22चे कुठले कुठले येणार आहेत? 1 येईल, 2 येईल, त्याच्यानंतर 11 येईल आणि मग 22 येईल. तर फॅक्टर्स ऑफ 24 काय येतील? 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, त्याच्यानंतर 8 येईल, 12 आणि मग 24. ठीक आहे. फॅक्टर्स आता मी तुम्हाला शिकवलेले कसे काढायचे. सो हे कसे आले हे तुम्हाला जर नाही कळलं तर तुम्ही एकदा तो प्रॅक्टिस सेट आधी बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की फॅक्टर्स कसे काढायचे. ठीक आहे. आता हे बघा, 2मध्ये कॉमन काय काय आहे? 1 आहे आणि 2 आहे. म्हणजे आपल्याला को प्राईमची डेफिनेशन काय माहिती आहे की फक्त 1 ॲज अ कॉमन फॅक्टर पाहिजे तर ते को प्राईम आहेत. मग हे दोन नंबर को प्राईम होतील का? नाही होणार. सो आपण लिहून घेऊ, इथे लिहून घ्या खाली, सिन्स द कॉमन फॅक्टर्स ऑफ 22 and 24 आर काय काय आलेले आहेत? 1 and 2. Therefore 22 and 24 are not co-prime numbers. Are not co-prime numbers. चला, सेकंड नंबर काय आहे? 14 and 21. आता फॅक्टर्स ऑफ 14 बघूयात आपण आधी. 14 आणि फॅक्टर्स ऑफ 21. 14चे बघा 1 येईल, 2च्या टेबलमध्ये 14 येतो, मग 7च्या येतो आणि मग 14च्या. 21 कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो? 1च्या, 3च्या, 7च्या आणि 7 3 21 आणि मग 21. मग आता इथे कॉमन काय काय निघालेलं आहे? 1 आहे आणि 7 आहे. मग दोन्ही नंबर कॉमन आहेत, म्हणजे याचा अर्थ हे दोन नंबर को प्राईम नाही आहेत. आता खाली आपण असं लिहून घेऊयात, कॉमन फॅक्टर्स ऑफ 14 and 21 किती आहेत? 1 आणि 7. सो देअरफॉर 14 and 21 आर नॉट को प्राईम नंबर्स. चला, नेक्स्ट बघूयात आपण काय आहे. थर्ड 10 and 33. आता 10 and 30चे फॅक्टर्स काढूयात आधी आपण. फॅक्टर्स ऑफ 10 आणि फॅक्टर्स ऑफ 33. 10चे फॅक्टर्स काय काय येणार आहेत? 1, 2 येईल, 5 येईल आणि 10 येईल. 33चे काय येणार आहेत? 1, 3, 11, 33. आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे? फक्त 1 आहे, म्हणजे किती काय झाले? को प्राईम नंबर्स झाले. सो इथे लिहून घेऊ आधी आपण कॉमन फॅक्टर्स ऑफ 10 and 33 इज इक्वल टू 1. मग एकच कॉमन फॅक्टर आहे, ह्याचा अर्थ ते काय झाले? को प्राईम नंबर. देअरफॉर 10 and 33 आर को प्राईम नंबर्स. चला, पुढचा नंबर आहे, 2 नंबर आहेत 11 and 30. सो फॅक्टर्स ऑफ 11 काय आहेत? फॅक्टर्स ऑफ 11 1 आणि 11 बास. कारण 11 नंबर हा प्राईम नंबर आहे, सो त्याचे फॅक्टर्सच नसणार आहेत.
त्याच्यानंतर फॅक्टर्स ऑफ 30. तर 30 तर खूप टेबल्समध्ये आहे, कुठल्या 1. त्याच्यानंतर 30 हा 2ने डिवाइड होतो, 3ने होतो, त्याच्यानंतर 10ने होतो, 15ने आणि 30. म्हणजे एवढे फॅक्टर्स आहेत त्याचे. पण कॉमन फॅक्टर्स किती आहेत? 1. फक्त 1 कॉमन फॅक्टर आहे. सो ते काय झाले? कोप्राईम नंबर झाले. मग इथे लिहून घेऊ आधी आपण कॉमन फॅक्टर्स 11 and 30 इज इक्वल टू किती आहे? 1. सो देअरफॉर 11 and 30 आर कोप्राईम नंबर्स. फिफ्थ क्वेश्चनमध्ये आहेत नंबर 5 आणि 7. आता या दोघांमध्ये तुम्हाला कळेलच, लगेच बघूनच कळेल की याच्यामध्ये फक्त 1 कॉमन नंबर येणार आहे, कारण हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत, म्हणजे हे कॉमन कोप्राईम नंबर्स आहेत. आता इथे लिहून घेऊ आधी आपण फॅक्टर्स ऑफ 5, 1 and 5 आणि फॅक्टर्स ऑफ 7, 1 and 7. सो कॉमन काय आलं आहे? फक्त 1. कॉमन factors of 5 and 7 is equal to 1. Therefore 5 and 7 are coprime numbers. चला नेक्स्ट 6 काय आहे? 15 and 16. आता फॅक्टर्स ऑफ 15 बघूयात. ऑफ 15 आणि फॅक्टर्स ऑफ 16. 15चे काय करणार आहेत? 1, 3, 5 and 15. 16चे काय येतील? 1, 2, 4 त्याच्यानंतर 8 आणि 16. मग आता इथे कॉमन काय दिसतंय आपल्याला? फक्त 1 कॉमन दिसतंय. याचा अर्थ दे आर कोप्राईम नंबर्स. सो कॉमन फॅक्टर्स ऑफ 15 and 16 is equal to 1. Therefore 15 and 16 are coprime numbers. सेवन बघूयात काय आहे? 50 and 52. आता फॅक्टर्स ऑफ 50 काढूयात आधी. 50. सो काय येणार ह्याचं? 1, 2, 5, 10 त्याच्यानंतर 25 आणि 50. आणि फॅक्टर्स ऑफ 52 1, 2, 4, 13, 26 and 52. आता ह्याच्यामध्ये कॉमन बघा काय काय आहे? 1 आहे, 2 आहे. त्याच्यानंतर कुठला कॉमन नंबर दिसतोय का? नाही. पण 2 कॉमन नंबर आहेत, ह्याचा अर्थ ते कोप्राईम होणार का? नाही. सो कॉमन फॅक्टर्स लिहून घेऊ आधी. कॉमन factors of 50 and 52 is equal to 1 and 2. Therefore 50 and 52 are not coprime numbers. नेक्स्ट बघा काय आहे? 8, 17 and 18. हे पण इझी होईल एकदम. ह्याचं कॉमन फॅक्टर काय येणार आहे? 1 येणार आहे फक्त, कारण 17 प्राईम नंबर आहे. सो फॅक्टर्स ऑफ 17, 1 and 17. फॅक्टर्स ऑफ 18 किती येणार आहेत? भरपूर येतील 18ची. काय काय आहेत? 1 आहे, 2 आहे, 3, 6, 9 and 18. पण कॉमन काय आहे? फक्त 1 आहे. कॉमन फॅक्टर्स of 17 and 18 is equal to 1. Therefore 17 and 18 are coprime numbers. कळलेलं सगळ्यांना कोप्राईम नंबर म्हणजे काय? फक्त 1 जर फॅक्टर दोघांमध्ये कॉमन असेल तर ते कोप्राईम नंबर्स होतात. आता इथे बघा, इथे हा लेसन आपला संपलेला आहे. पण मी काही म्हणजे जुने पेपर मी जे बघितले, जे महाराष्ट्र बोर्डाकडनं येतात, त्याच्यात ट्विन प्राईम नंबर्सचा क्वेश्चनसुद्धा विचारलेला आहे. तर तो तुम्हाला मी एकदा समजवते आणि मग थांबते इथे. तर ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय?
जर त्या दोघांमध्ये 2चा डिफरन्स असेल, सम ट्विन प्राईम नंबर्स ऑफ 3 and 5, 5 and 7 बघा इथे दिलेलं आहे 29, 31. म्हणजे तुम्ही 5मधनं 3 मायनस केलं किती उरतं? 2 उरतं. 7मधनं 5 किती केलं की 2 राहतं. 31मधनं 29 गेलं की किती राहतात? 2. आणि 73मधनं 71 गेलं की किती राहतात? 2. म्हणजे ज्याच्यामध्ये दोनचा डिफरन्स आहे त्याला काय म्हणतात? ट्विन प्राईम नंबर्स. मग अशा पेअर तुम्हाला लिहायला लागतात असा क्वेश्चन येतो. ठीक आहे. हे ट्विन प्राईम नंबर तुम्हाला पुढच्या वर्षी पण असणार आहे शिकायला. पण कधी कधी जर तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाचे पेपर येत असतील, जर तुमचे टीचर्स पेपर काढत नसतील आणि महाराष्ट्र बोर्डाचे पेपर तुम्हाला येत असतील, तर हा कधी कधी क्वेश्चन विचारला जातो की ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय. कारण हे बुकमध्ये दिलेलं आहे, म्हणजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो हे नक्की रीड करून जा, ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय, आणि ह्याच्यातल्या पेअर शोधून काढा. हे बघा, हा प्राईम नंबर्सचा एक कॉलम तुम्हाला दिलेला आहे 1 to 100पर्यंत. हा एक तुम्हाला जो टेबल हे पूर्ण लिहून दिलेलं आहे, त्यात प्राईम नंबर्सला सर्कलनी हे केलेलं आहे बघा, सर्कलनी दाखवले की कुठले कुठले प्राईम नंबर्स आहेत. आणि जे क्रॉस केलेले आहेत ते काय आहेत? कंपोजिट नंबर आहे. आणि 1 काय आहे? नायदर प्राईम नॉर कंपोजिट. ठीक आहे. तर ह्याच्यातनं तुम्ही ट्विन प्राईम नंबर शोधून काढा आणि तुम्ही तुमचे लिहून काढा. हा क्वेश्चन येतोच असं नाही, पण करून ठेवा, त्याने काय वाया जाणार नाही आहे करून अभ्यास केलेला. ठीक आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.